ग्रंथालय आयोजित साहित्याच्या पारावर सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण दोन पुस्तकांविषयी जाणून घेणार आहोत। एक आहे गझल संग्रह आणि एक आहे संपादित पुस्तक। गझल संग्रहाचे गझलकार डॉक्टर दिलीप पांढरपट्टे आणि वाचक प्रतिभा सराफ। कल्चरली करेक्ट या पुस्तकाचे संपादक संदीप सारंग आणि डॉक्टर वंदना महाजन, तसंच वाचक संध्या नरे पवार या सगळ्यांचं आजच्या साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत करते। मराठी गझलेचा विषय निघाल्यानंतर जी महत्त्वाची नावं पुढे येतात त्यापैकीच एक नाव म्हणजे डॉक्टर दिलीप पांढरपट्टे। संवेदनशील कवी मनाचे डॉक्टर दिलीप पांढरपट्टे हे IAS आहेत। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी वेगवेगळे पदभार कार्यकुशलतेने सांभाळलेले आहेत। ठाण्याचे उपायुक्त होते, ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे होते, जिल्हाधिकारी होते, त्याचप्रमाणे उपसचिव सांस्कृतिक कार्य विभागाचे होते। अशी वेगवेगळी पदं त्यांनी सांभाळलेली आहेत आणि सध्या जानेवारी 2020 पासून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव आणि महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। शब्द झाले सप्तरंगी हा त्यांचा गझल संग्रह प्रकाशित आहे। मराठी गझल डॉक्टर दिलीप पांढरपट्टे हे पुस्तक डॉक्टर राम पंडित यांनी लिहिलेलं आहे त्यांच्यावर। त्याचप्रमाणे दैनिक सकाळमध्ये बोधकथा या सदरामध्ये 500 बोधकथा त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि अर्थातच नंतर पुस्तक रूपाने 2 खंडांमध्ये या ज्या बोधकथा आहेत या वाचकांसाठी उपलब्ध आहेत। मराठीबरोबरच उर्दूमध्ये देखील ते गझल लिहितात रिंद या नावाने। CDs त्यांच्या प्रकाशित आहेत मराठी आणि उर्दू गझलांच्या, आणि वेगवेगळ्या आशयाचं आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विपुल असं लेखन केलेलं आहे। आज ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत शब्द झाले सप्तरंगी या गझल संग्रहाविषयी। ऐकूया डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांना। आणि त्यानंतर वाचक म्हणून सहभागी होत आहेत लेखिका, कवयित्री आणि गझलकारा प्रतिभा सराफ। नमस्कार। आज माझ्या शब्द झाले सप्तरंगी या गझल संग्रहाबद्दल आपल्याशी संवाद मला करायचा आहे। हे पुस्तकच का निवडलं मी? माझी गद्य पुस्तकंसुद्धा आहेत, एकूण 9 पुस्तकं माझ्या नावावरती आहेत। त्याच्यामध्ये कथासंग्रह आहेत, विनोदी लेखन आहे, ललित लेखन आहे, बोधकथा आहेत। हे सगळं एक तर कुळ कायद्यावरचं सुद्धा पुस्तक आहे। हे असं असताना शब्द झाले सप्तरंगी निवडायचं कारणच असं आहे की ते माझं पहिलं पुस्तक आहे आणि पहिल्या पुस्तकाची आपल्याला अपूर्वाई असते। दुसरं कारण असं आहे की शब्द झाले सप्तरंगी हे गझलांचं पुस्तक आहे आणि मी बाकी इतर गोष्टी जरी लिहित गेलो तरीसुद्धा माझी मूळ ओळख ही गझलकार अशीच आहे आणि ती मला आवडते। आणि म्हणून शब्द झाले सप्तरंगी या पुस्तकाबद्दल मी आज आपल्याशी बोलणार आहे। हे पुस्तक मुळात निघालं कसं किंवा मी गझल लिहायला लागलो कसा, याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की सुरेश भट, ज्यांना आम्ही दादा म्हणायचो, यांच्यामुळेच मी गझल लिहायला लागलो। मला तो प्रसंग आपल्याला सांगायला आवडेल। छोटासा प्रसंग आहे की तेव्हा मेनकामध्ये, पुण्याच्या मेनकामध्ये सुरेश भट हे गझलिस्तान नावाचं सदर चालवायचे आणि नवीन नवीन मुलं जी गझल लिहिणारी आहेत त्यांना ते गझल लिहायला उद्युक्त करायचे। मग मी सुद्धा त्या काळामध्ये काहीतरी गझल सदृश्य लिहायचो आणि मला असं वाटायचं की हे गझलसारखं काहीतरी आहे आणि म्हणून मी सुद्धा माझी एक गझल तिकडे पाठवली। त्यानंतर सुरेश भटांचं मला पत्र आलं। आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कारण अनेक लोक अनेक गोष्टी पाठवतात, कुणी परत पत्र पाठवतं, असा काही अनुभव लेखकांना कवींना नसतो। परंतु त्याने एक पत्र मला पाठवलं आणि त्यात असं लिहिलं की तुझ्या या गझलमध्ये बरेच तंत्रदृष्ट्या खूप दोष आहेत, त्यामुळे ती गझल म्हणून मला काही छापता येणार नाही, परंतु ती वाचल्यावर एक लक्षात येतं की तू एक फार चांगला कवी आहेस आणि तुला जर मार्गदर्शन मिळालं तर तू एक चांगला आघाडीचा गझलकार होऊ शकतोस। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी खाली लिहिलं होतं की तू मला पुण्याच्या अमुक अमुक पत्त्यावर येऊन भेट, आणि शेवटी लिहिलं होतं की तू जरूर भेट, तुझा चाहता सुरेश भट। तुझा चाहता सुरेश भट हे वाचून मी अत्यंत भारावून गेलो की एका मोठ्या कवीनं आपल्यासारख्याला म्हणजे आपला चाहता होणं ही गोष्ट मला फार मोठी वाटली। मी कुठलाही पुरस्कार, त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाले, परंतु मला असं वाटतं की हा आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार होता।
मग मी भट साहेबांना भेटलो आणि त्यानंतर मग आमचं जे गझलमध्ये प्रवेश झाला आणि गझल कशी लिहावी किंवा चांगली गझल कशी लिहावी, तंत्रशुद्ध गझल कशी लिहावी हे आम्हाला भट साहेबांच्यामुळं कळलं. आणि मग मी गझल लिहित गेलो, गझलच्या प्रेमामध्ये पडलो आणि मग लक्षात आलं की गझल ही एक वेगळी कविता आहे. गझल हा कवितेचाच प्रकार आहे. मग गझलमध्ये वेगळेपण काय आहे, तर गझलमध्ये इतर कविता ह्या स्टार्ट टू फिनिश एकाच विषयावर असतात, हे आपल्याला माहिती आहे. गझलमध्ये असं नाही. गझलमध्ये प्रत्येक शेर हा वेगळ्या विषयावर असू शकतो. ही मला फार मोठी चॅलेंजिंग आणि चांगली गोष्ट वाटली, आकर्षक गोष्ट वाटली. कारण की एकाच गझलमध्ये समजा 5 शेर असतील तर तुम्ही 5 वेगवेगळ्या विषयांवरचे शेर त्याच्यामध्ये लिहू शकता आणि याच्यामध्ये अत्यंत वैविध्य आहे. म्हणजे एक शेर जर प्रेमाचा असेल, दुसरा युद्धाचा सुद्धा असेल, तिसरा निवडणुकीचा असू शकतो, चौथा पावसाचा असू शकतो. तेव्हा ही गोष्ट मला फार आवडली आणि म्हणून मी गझलच्या प्रेमामध्ये पडलो आणि गझल लिहित गेलो. पण गझल लिहित गेलो, मुशायरे होत गेले, तरी पुस्तक काय आलं नव्हतं. तर पुस्तक येण्याचं श्रेय मी निश्चितपणे गझल नवाज भीमराव पांचाळे यांना देईन की त्यांची माझी जेव्हा मैत्री झाली, ते माझ्या गझला पण गातात. तर त्यांनी मला सांगितलं की अरे पुस्तक तुझं झालं पाहिजे. आणि मग त्यानंतर सगळीकडे इकडं तिकडं ज्या गझल होत्या त्या गोळा केल्या. माझे मित्र विष्णू सूर्या वाघ, प्रसिद्ध कवी, नाटककार, यांचा एक चांगला शब्द आहे की प्रत्येक कवीमध्ये एक अंगभूत विस्कळीतपणा असतो, तो असायला पाहिजे, त्याशिवाय माणूस कवी होत नाही. तो माझ्यामध्ये होता. त्यामुळं एक गझल इकडे, एक गझल तिकडे असं होतं. शेवटी एकत्र केलं आणि खरोखरच भीमरावांचं ते श्रेय आहे की हे पुस्तक त्याच्यामुळं आकाराला आलं. या पुस्तकाला खरंच भाग्य याचं मोठं की पुस्तक होण्याच्या आधी आणि नंतरसुद्धा याच्यातल्या अनेक गझला या अत्यंत मान्यवर संगीतकारांनी, गायकांनी त्या गायलेल्या आहेत आणि मान्यवर संगीतकारांनी त्यांना संगीत दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी उल्लेख केला भीमराव पांचाळे आहेत, यशवंत देवसाहेब आहेत, याच्यामध्ये सुधाकर कदम आहेत, अनेक नावं आहेत अशी. मी त्या फार मोठी यादी आहे. गायकांमध्ये जर आपण बघाल तर सुरेश वाडकरांनी गझला गायल्या, वैशाली माडे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये वैशाली सामंत आहेत, माधव भागवत आहेत, स्वप्नील बांदोडकर आहेत, भीमराव आहेत, त्यानंतर दिनेश अर्जुन आहेत. उर्दूमध्ये मी नंतर लिहायला लागलो, त्यानंतर साधना सरगम. तेव्हा अशा फार मोठ्या मोठ्या गायकांनी माझ्या गझला गायल्या आणि पण त्याची सुरुवात मला असं वाटतं की या पुस्तकामुळे झाली. कारण हे पुस्तक मला हे देता आलं लोकांना आणि मग लोक संगीतकार असतील, गायक असतील, ते त्याच्यामधून त्या गझला त्यांना आवडल्या आणि त्यांनी त्या उचलल्या आणि फार चांगल्या पद्धतीने त्या पेश केल्या लोकांसमोर. त्यामुळं मी जास्त लोकांपर्यंत पोचू शकलो, त्याचं श्रेय हे या निश्चितपणे पुस्तकाला आहे. आता या पुस्तकामध्ये मला एक आपल्याला सांगायचं असं आहे की गझलबद्दल बरेच गैरसमज असतात की बरेच लोक असं म्हणतात गझल ही वृत्तबद्ध रचना आहे, त्यामुळे मग तिच्यामध्ये कृत्रिमता आहे. खरं म्हणजे असं नाही. मला तर उलटं वाटतं की जे वृत्तबद्ध रचना आहे, जिच्यामध्ये रचनेचं काहीतरी बंधन आहे, त्याच्यामध्ये चांगलं लिहिणं, याच्यामध्ये जास्त प्रतिभा आहे. आणि म्हणून आपण असं वृत्तबद्ध लिहिणं म्हणजे कृत्रिम, वृत्तबद्ध नसणं म्हणजे ती खरी कविता, असं मी काही मानत नाही. कविता ही एकतर चांगली असते किंवा वाईट असते. ते वृत्तबद्ध असणं नसणं हा फार गौण भाग आहे. मला स्वतःला असं वाटतं की तुकाराम महाराजांची गाथा असेल, ज्ञानेश्वर असतील, गदी माडगुळकर असतील, यांनी सगळ्यांनी वृत्तबद्धच तर लिहिलेलं आहे. उर्दूमध्ये सगळे जे मोठे शायर आहेत, मग त्याच्यामध्ये मीर असतील, गालिब असतील, सगळे शायर, जौक असतील, मोमीन असतील, दाग असतील, यांनी काय केलेलं आहे, यांनी वृत्तातच लिहिलेलं आहे. तेव्हा वृत्तात लिहिलं म्हणून काही ते कृत्रिम होतं, नाटकी होतं असं मला वाटत नाही. या गझल संग्रहाबद्दल आणखी सांगायला मला एक आवडेल की हा वाचल्यानंतर अनेकांचे मला आशीर्वाद लाभले, ते मला फार महत्त्वाचे वाटतात. विशेषतः देवसाहेबांनी सुद्धा त्याच्यावरती लिहिलं आणि ते नंतरच्या आवृत्तीच्या मी मलपृष्ठावरती जे असतं कव्हर, बॅक कव्हर, त्याच्यावरती ते टाकलेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टर राम पंडित असतील, यशवंत देव साहेब असतील, सुरेशचंद्र नाडकर्णी साहेब असतील, यांनी त्याच्यावरती जे लिहिलेलं आहे त्यामुळं मला खरोखरच प्रोत्साहन मिळालं. मला लक्षात आलं की बाबा आपण गझल लिहिली पाहिजे आणि सुरेश भट यांची प्रस्तावना त्या माझ्या गझल संग्रहाला आहे, हे माझं भाग्य. भीमराव पांचाळे यांनी 2 शब्द त्या प्रस्तावनेदाखल लिहिलेले आहेत. तेव्हा मला असं वाटतं की हे फार मोठी गोष्ट आहे. आणि गझलमध्ये सुरेश भटांनी एक शेर त्याच्यामध्ये असा उद्धृत केला होता माझ्या प्रस्तावनेमध्ये त्या गझल संग्रहाच्या की गमे दुनिया भी गमे यार में शामिल कर लो. हा फार गाजलेला शेर आहे अहमद फराज यांचा की गमे दुनिया भी गमे यार में शामिल कर लो, नशा बढ़ता है शराबे जो शराबों में मिले. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये याला सुरेश भटांनी फार चांगला शब्द वापरला की हे दुःखाचं कॉकटेल आहे
हे कॉकटेल जर झालं तर फार त्याला रंगत येते कवितेला, गझलला. आणि त्यांनी माझं सुदैव किंवा माझं भाग्य आहे की किंवा भटसाहेबांचा मोठेपणा आहे, त्यांनी असं म्हटले की ही जी आहे गमे दुनिया आणि गमे यार, हे एकत्र आणणं हे फार अवघड काम आहे आणि ते अवघड काम मी केलेलं असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ही मला वाटतं हा भटसाहेबांचा फार मोठेपणा आहे. कारण केवळ स्वतःचं दुःख हे गझलसाठी पुरेसं नाही, तर दुःख दुनियेचं सुद्धा असलं पाहिजे. माझा एक शेर त्याच्यामध्ये असा आहे की दुःख गझल लिहिण्याला न पुरले, दुःख माझे अन तुझे. गझल लिहिण्याला न पुरले दुःख माझे अन तुझे, दुःख दुनियेचे मला अपुले करावे लागले. तेव्हा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं जे आहे, या सगळ्या ज्या गझला आहेत, हे सगळं दुःख दुनियेचं असेल, स्वतःचं असेल, स्वतःचा अनुभव, स्वतःचं आयुष्य असेल, हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. आणि खरी गझल, खरी कविता, खरं साहित्य ते आहे की ज्याच्यामध्ये आपण जे जगतो ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून माझा कुठलाही शेर घ्या, माझी कुठली गझल घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला माझं जगणं बघायला मिळेल, वाचायला मिळेल. आणि मला स्वतःला असं वाटतं की हे नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे, म्हणजे कृत्रिम आहे, नाटकी आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये जे जे आपल्याला मिळालं, मी नंतर उर्दूमध्ये लिहायला लागलो, उर्दू लिपी शिकलो, भाषा शिकलो आणि उर्दूमधलंही माझं पुस्तक येतं आहे. तेव्हा मुळात ही सुरुवात जी झाली शब्द झाले सप्तरंगीपासून, हे मला जास्त त्याच्यामुळे त्याचं जे ऋण आहे किंवा त्याची अपूर्वाई किंवा अप्रूप आहे हे मला जास्त आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की हे पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांच्याबाबतीत प्रश्नच नाही, पण ज्यांनी वाचलं नाही त्यांनी वाचावं जरूर. आणि गझल मात्र ज्यांनी गझलच्या कधी कोणी वाटेला गेलं, बरेच लोक वाटेला जात नाहीत गझलच्या, नकोच ते म्हणतात, परंतु गझलच्या वाटेला आपण जा, गझल वाचा, गझल ऐकायला लागा. मला निश्चितपणे खात्री आहे की आपल्याला गझल आवडेल. आणि गझल एकदा आवडली, गझलच्या तुम्ही प्रेमामध्ये पडलात की त्या प्रेमातून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळं माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी गझल जिथं जिथं शक्य आहे तिथं ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे. आणि गझल ही तुम्हाला निश्चितपणे, मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो की गझल ही निश्चितपणे आपल्याला आनंद देणार आणि आनंदच देत राहणार आहे. नमस्कार. आज डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्या शब्द झाले सप्तरंगी या पुस्तकावर मला बोलायचे आहे. या पुस्तकाची आणि माझी पहिली भेट याविषयीचा प्रसंग आधी सांगते. 2002 साली मी नव्यानेच कविता लिहू लागले होते आणि काव्यस्पर्धांमध्ये भाग घेत होते. आणि त्या स्पर्धेमध्ये साधारण 150 कवींनी भाग घेतला होता आणि माझा नंबर 7वा किंवा 8वा असावा. मी माझी कविता सादर केली. दिलीप पांढरपट्टे हे त्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभलेले होते. ते भाषण करण्यासाठी उभे राहिले आणि म्हणाले की आजच्या सगळ्याच कविता चांगल्या होत्या, पण मला आजची आवडलेली कविता प्रतिभा सराफ यांची आई, आणि त्यासाठी मी त्यांना माझे शब्द झाले सप्तरंगी हे पुस्तक भेट देतो. आणि त्या कार्यक्रमात त्यांनी मला ते पुस्तक भेट दिले. हे पुस्तक माझ्या हाती लागले आणि मला खरोखरी आतून वाटू लागलं की आपण गझल लिहिली पाहिजे. आणि मग गझल संबंधी मी पांढरपट्टेंशी बोलू लागले. मला असं वाटतं की केवळ आणि केवळ या पुस्तकामुळे मी आज गझलकडे वळलेले आहे. दिलीप पांढरपट्टे यांच्या सीडीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात जेथे पाहुणे म्हणून लाभले होते ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव, अशोक पत्की, सुरेश वाडकर, वैशाली माडे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची मला संधी मिळाली. दिलीप पांढरपट्टेंना अनेक कार्यक्रमात ऐकण्याची मला संधी मिळाली. चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला, उद्घाटना अगोदर पुतळा फरार झाला. उद्घाटनासारखा शब्द हा गझलमध्ये येऊ शकतो हे मला पांढरपट्टेंकडूनच कळलं. आणि मग दूर जाताना तुझा आवाज झाला कापरा, अन मलाही आसवांना थोपवावे लागले सारख्या दिलीप पांढरपट्टेंच्या ओळी घेऊन मी सूत्रसंचालन करू लागले. दिलीप पांढरपट्टे यांना मी त्यांच्या एकंदरीतच साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा देते. गझलेसारख्या अतिशय तरल आणि संवेदनशील विषयानंतर आपण जाणार आहोत आणखी एका अशाच संवेदनशील विषयाकडे, कल्चरली करेक्ट या पुस्तकाच्या माध्यमातून.
ह्या पुस्तकामध्ये 34 विदुषींनी आपापली मनोगतं व्यक्त केलेली आहेत. आता ह्या 34 जणींची जी मनोगतं आहेत ती नक्की कोणत्या परिप्रेक्षातून आहेत हे जाणून घेणार आहोत या पुस्तकाचे संपादक आणि वाचक यांच्याकडून. या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे संदीप सारंग आणि डॉक्टर वंदना महाजन यांनी. संदीप सारंग यांचं पहिलं पुस्तक नियतीशी करार हे ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं होतं. त्यानंतर पडघम, मेनस्ट्रीम अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. एकूण 12 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनावर पुस्तक आहेत, स्वामी विवेकानंदांवर पुस्तक आहे आणि त्यांचं 13वं पुस्तक उत्तरायण हे प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये अभियंता म्हणून ते कार्यरत आहेत, पण त्यांचा जो मूळ पिंड आहे तो लेखन आणि पत्रकारितेचा असावा म्हणून ते ह्या क्षेत्रात तसंच सामाजिक चळवळींमध्ये देखील काम करतायत. डॉक्टर वंदना महाजन या मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कासा वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था धुळेच्या त्या संचालक आहेत. वैचारिक आणि संशोधनपर साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. स्त्रीवादी ह्या विषयावर वेगवेगळे ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत जे अतिशय अभ्यासपूर्ण असे ग्रंथ आहेत. ललित लेखन त्यांनी केलेलं आहे. तसंच संपादित पुस्तकं देखील प्रसिद्ध आहेत. PhD आणि MPhilच्या विद्यार्थ्यांसाठी त्या मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. या 2 संपादकांपैकी आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना महाजन यांना आणि त्यांच्यानंतर आपल्याशी संवाद साधणार आहेत लेखिका आणि पत्रकार संध्या नरे पवार. कल्चरली करेक्ट हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकाचा विचार करत असताना तो मुख्यतः 2 ते 3 पातळ्यांवर करता येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे पुस्तक संपादित पुस्तक आहे. संदीप सारंग आणि मी आम्ही दोघांनी मिळून हे संपादन केलेलं आहे. एखादं संपादन करत असताना संपादक म्हणून त्या सगळ्या प्रक्रियेविषयी काही एक विचार जो आहे तो त्या संपादकाला करावा लागतो आणि मुळात अशा स्वरूपाचं पुस्तक करायचं म्हणजे पॉलिटिकली करेक्ट हे आपण नेहमी ऐकत असतो, पण कल्चरली करेक्ट म्हणजे सांस्कृतिक दृष्टिकोनातून आपला जो विचार आहे तो विचार नेमका कसा आणि काय आहे हे पडताळून बघण्याचा हा एक प्रयत्न आहे. अर्थात सांस्कृतिक दृष्टिकोनातून विचार करत असताना त्याच्यात परत 2 भाग आहेत की हा विचार पुरुष कसा करतात आणि स्त्रिया कसा करतात. म्हणजे जी सगळी सांस्कृतिक देवाणघेवाण आहे या सांस्कृतिक देवाणघेवाणीकडे बघण्याचा मुख्यतः विचारी स्त्रियांचा नेमका कसा विचार आहे हे जरा समजून घेण्याच्या निमित्ताने ह्या पुस्तकाचं जे संपादन आहे ते केलेलं आहे. हे करत असताना म्हणजे संपादन करत असताना आपल्या डोळ्यासमोर नेमकं काय आहे याची जर स्पष्टता असेल तर त्या संपादनामध्ये किंवा जो कलेक्टिव्ह विचार त्या निमित्ताने पुढे येतो तर त्याच्यातून नेमका कोणता विचार पुढे आला पाहिजे याची काही एक आखणी जी आहे ती आखणी संपादक म्हणून आम्ही केलेली होती. आणि मुळामध्ये 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी धम्मदीक्षा घेतली तर ह्या धम्मदीक्षेकडे बघण्याचा परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचा नेमका काय दृष्टिकोन आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं हा एक विचार जो आहे तो नक्कीच या संपादनामागे होता. पण तो विचार तेवढ्यापुरता मर्यादित नव्हता. त्याच्या पलीकडे जाऊन धर्मव्यवस्था नावाची जी काय गोष्ट आहे तर ह्या धर्मव्यवस्थेकडे विचारशील ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया कशा पद्धतीने बघतात हे समजून घेण्याचा सुद्धा हा एक प्रयत्न होता. आणि ते करत असताना आम्ही परत एक मर्यादा जी आहे ती ह्या प्रकल्पाला आखून घेतलेली होती आणि ती म्हणजे 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर ज्यांचं धर्मांतर झालं म्हणजे मुख्यतः स्त्रियांचं तर त्या स्त्रिया सोडून
इतर ज्या स्त्रिया आहेत त्या नेमकं ह्या सगळ्या प्रक्रियेकडे कशा पद्धतीने बघतात हा विचार असल्यामुळे आम्ही स्त्रियांचा एक समावेश याच्यात करत असताना वेगवेगळ्या धर्मातल्या आणि वेगवेगळ्या जातीतल्या ज्या स्त्रिया आहेत त्या ह्या चळवळीकडे कसं बघतात याचा एक पाठपुरावा जो आहे तो ह्या निमित्ताने करावा असं संपादक म्हणून आम्हाला दोघांनाही वाटलं. आणि ते करत असताना मग आम्ही काही ज्या स्त्रिया आहेत त्या निवडल्या. आता ह्या ज्या मुख्यतः 34 स्त्रिया ज्या आहेत त्या ह्या पुस्तकामध्ये आपल्या एकंदरीत वैचारिक प्रवासाविषयी लिहिताना आपल्याला दिसतात. तर आता हा जो वैचारिक प्रवास आहे मुख्यतः आता याला वैचारिक आत्मकथन असं आपण नक्कीच म्हणू शकतो. परत आता आत्मकथनांची जी परंपरा आहे तिचा जर आपण थोडक्यात आढावा घेतला तर मुख्यतः मराठीत जी आत्मकथनं आलेली आहेत त्याच्यातली बरीच आत्मकथनं जी आहेत ती कुठेतरी परत पुरुष केंद्री होताना आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळे तिथून स्त्रियांचं खरं आयुष्य जे आहे ते किती हातात येतं हा एक गंभीर प्रश्न जो आहे तो निर्माण होतोच. अर्थात काही मोजकी आत्मकथनं जी आहेत ती याला अपवाद आहे. पण मुख्यतः ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ज्या स्त्रिया लिहित्या झाल्या तर त्या स्त्रियांनी आपल्या धर्माकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नेमका कसा आहे आणि अगदी कौटुंबिक पातळीपासून सामाजिक पातळीपर्यंत त्यांच्या विकासाची जी काय प्रक्रिया होती ती प्रक्रिया कशी घडत गेली याचा एक लेखाजोखा जो आहे तो ह्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. धर्मव्यवस्था असेल किंवा अगदी जातीचे प्रश्न असतील, वर्ण आणि वर्ग व्यवस्था असेल आणि परत म्हणजे लिंगभेदाने निर्माण केलेले जे असंख्य प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न असतील की ह्या सगळ्या प्रश्नांना भिन्न आणि त्याच्यातलं जे सत्य आहे ते बाहेर काढणं ही प्रक्रिया जी आहे ती तशी अवघड प्रक्रिया आहे. आणि परत स्त्रियांच्या बाबतीमध्ये ही प्रक्रिया अधिकच जटिल होताना आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प राबवत असताना ज्या ज्या स्त्रियांशी त्यानिमित्ताने संवाद झाला तर त्यांना समजून घेणं किंवा त्यांचा वैचारिक प्रवास जो आहे त्या प्रवासातले जे टप्पे आहेत ते टप्पे समजून घेणं ही जी प्रक्रिया आहे ती या निमित्ताने आपसुकच घडत गेली. आणि खरं म्हणजे हे सगळं करत असताना हा जो सगळा प्रवास होता हा कुठेतरी स्वतःलाही समृद्ध करणारा प्रवास होता. आता इथे ज्या 34 स्त्रिया आहेत त्या सगळ्याच स्त्रियांची नावं मी घेत बसत नाही कारण वेळ आपल्या हातामध्ये खूप कमी आहे. पण काही उदाहरणच द्यायची असतील तर इथे परदेशातून भारतात आलेल्या एक विदुषी आहेत आणि इथे आल्यानंतर मुळातच इथली सगळी व्यवस्था समजून घेणं, इथल्या धर्मव्यवस्थेचा विचार करणं, इथल्या जाती व्यवस्थेतली जी गुंतागुंत आहे ती गुंतागुंत समजून घेणं आणि त्याच्यातून धर्माची चिकित्सा करत करत बौद्ध धर्माविषयी किंवा बौद्ध विचारांविषयी एक विचार जो आहे तो विचार मांडणं. तर अशा स्त्रिया या प्रकल्पामध्ये समाविष्ट आहेत. त्याचबरोबर ज्या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत आणि ज्या एक कुटुंबाची जी चौकट असते तर ती धार्मिक चौकट आहे. तर ही चौकट तोडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आणि ही चौकट तोडून आपला वैचारिक अवकाश जो आहे तर हा वैचारिक अवकाश विस्तारित करणाऱ्या काही स्त्रिया ज्या आहेत त्या सुद्धा या प्रकल्पामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे मुळातच धर्मव्यवस्था जी आहे ती स्त्रियांचं जे रोजचं जगणं आहे म्हणजे स्त्रियांनी कसं राहिलं पाहिजे, स्त्रियांनी काय परिधान केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कुटुंबामध्ये स्त्रियांचं स्थान नेमकं कसं असेल किंवा अगदी त्यांनी घराचा उंबरठा हा ओलांडला पाहिजे की नाही ओलांडला पाहिजे आणि एकंदरीतच संपूर्ण सामाजिक परिवेशामध्ये या स्त्रिया
स्त्रियांचं स्थान जर कोण सुनिश्चित करत असेल तर ती धर्मव्यवस्था सुनिश्चित करते. आणि जेव्हा एखादी स्त्री तिला काहीतरी वेगळा विचार करावासा वाटतो किंवा ती स्वतःच्या मुक्तीच्या दिशेने विचार करायला लागते आणि जेव्हा तिला कळतं की अरे माझ्यावर जी एक बंधनांची मालिका आहे, या मालिकेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो घटक म्हणजे धर्मव्यवस्था आहे. आणि या धर्मव्यवस्थेची चिकित्सा स्त्रिया ज्यावेळेस करायला लागतात तेव्हा कदाचित थोड्याफार फरकाने एक चित्र आपल्याला मान्यच करावं लागतं की सगळीच जी धर्मव्यवस्था आहे ती पुरुषसत्ताक आहे. आणि ती पुरुषसत्ताक म्हणजे धर्म कोणताही असेल तो धर्म पुरुषसत्ताक आहे. आणि मुळातच पुरुषसत्ताक व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धर्म नावाची संकल्पना कार्यरत असल्यामुळे इथे स्त्रियांवरचा जो अन्याय आहे तो वेगवेगळ्या टप्प्यांवर ठरलेलाच आहे. आणि तिला म्हणजे तिच्या कुटुंबातले प्रश्न असतील किंवा काही सामाजिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मिळून जो एक सांस्कृतिक परिवेश निर्माण होतो त्याच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी जेव्हा एखादी स्त्री सिद्ध होते तेव्हा ती सगळ्यात आधी काय करते तर ती धर्मव्यवस्थेची चिकित्सा करते. आणि मला एक संपादक म्हणून सांगायला अतिशय आनंद वाटतो की ह्या पुस्तकामध्ये ज्या 34 विदुषी आहेत की त्यांनी अत्यंत परखडपणे धर्मव्यवस्थेची चिकित्सा केलेली आहे. आणि या धर्मव्यवस्थेच्या पलीकडे बघत असताना नेमका त्या कसा आणि काय विचार करतात, याच्यासाठी त्यांना कोणता कौटुंबिक संघर्ष करावा लागला, त्यांना कोणता सामाजिक संघर्ष करावा लागला आणि धर्मव्यवस्थेने नेमकी जी एक चौकट आहे ती चौकट त्यांच्या भोवती आखली होती. ती चौकट तोडत असताना त्यांचा प्रवास कुठपर्यंत झाला. म्हणजे तरी सुरुवातीच्या काळामध्ये संपादक म्हणून आमच्या डोळ्यासमोर असं असलं की ह्या सगळ्याच स्त्रिया बौद्ध धम्माकडे कशा पद्धतीने बघतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे स्त्रियांसाठी ही सगळी चिकित्सा करणं, हा विचार मांडणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. आणि हे सगळं करत असताना या स्त्रिया ज्या आहेत त्या बरंच काही सांगून गेल्या. काही स्त्रियांचे अनुभव जे आहेत ते अत्यंत विदारक स्वरूपाचे होते. ते कौटुंबिक पातळीवरचे असतील किंवा सामाजिक पातळीवरचे असतील की ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे जेव्हा एक स्त्री विचार करायला लागते आणि तिला असंख्य गोष्टी असतात. म्हणजे कुटुंब असतं, म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्थेपासून, कुटुंब व्यवस्थेपासून इथल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेपर्यंत सगळं जे काही वातावरण आहे या सगळ्याच वातावरणाशी तिला जेव्हा संघर्ष करावा लागतो तर या सगळ्या संघर्षांमधला धर्मसंघर्ष हा एक भाग आहे. आणि या भागाविषयीची जी एक चिकित्सा आहे ती या पुस्तकामध्ये या 34 मैत्रिणींनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि खरं म्हणजे हा प्रकल्प जो आहे तो संपादक म्हणून मला स्वतःलाही एक स्त्री म्हणून की बरंच काही शिकवणारा होता. आणि त्या निमित्ताने म्हणजे घडत जाण्याची जी प्रक्रिया आहे ती झालेली आपल्याला दिसते. या देशामध्ये शतकानुशतकं दीर्घकाळ वैदिक आणि अवैदिक हा जो संघर्ष चालत आलेला आहे, ब्राह्मणी श्रेष्ठत्वावर आधारित वेदप्रामाण्य मानणारी वैदिक धारा आणि वेदांचं प्रामाण्य नाकारणारी इथल्या स्थानिकांची अवैदिक विचारधारा, हा संघर्ष इथे कायम आहे. या संघर्षाचं पहिलं सूचन हे बौद्ध धर्मात आहे. गौतम बुद्धांनी जाती आधारित किंवा जन्मजात जातीव्यवस्था नाकारली आणि माणसाच्या कर्तृत्वाला वाव देणारं एक तत्त्वज्ञान या मातीमध्ये फुलवलं. अत्त दीप भव असं सांगत मुक्तीचा मार्ग हा प्रत्येकाचा आपापल्या कर्तृत्वामध्ये, आपापल्या निर्णयामध्ये सामावलेला आहे. इथे दैववाद नाकारलेला आहे, इथे वेदांचं प्रामाण्य नाकारलेलं आहे. हेच बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित हा जो संघर्ष आहे हा आपल्याला आधुनिक काळामध्ये महात्मा फुलेंपासून ते आत्ताच्या मध्ये बाबासाहेब आंबेडकर असतील, अयोधी दास असतील,
ते आत्ता शरद पाटील, आह साळुंखे इथपर्यंत आपण हा विचारप्रवाह विकसित झालेला पाहतो. त्यामुळे आज जेव्हा या जाती आधारित विषमतेला विरोध करायचा असेल, त्यातनं बाहेर पडायचं असेल, तर मार्ग कोणता हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला त्याचं एक उत्तर बुद्ध धम्माचा स्वीकार हे असतं. आणि त्या दृष्टीने ज्या स्त्रियांनी निर्णय घेतले, आपल्या मुक्तीची वाट शोधता शोधता, स्त्रियांच्या बाबतीत मुक्तीचा हा जो विषय आहे हा अधिक गुंतागुंतीचा होतो. कारण त्यांना केवळ जात व्यवस्थेतनं मुक्ती नको असते, तर त्यांना कुटुंबांतर्गत, त्या जाती अंतर्गत जी पुरुष सत्ता आहे, एकूण समाजांतर्गत जी पुरुष सत्ता आहे, त्यामधनं सुद्धा मुक्ती हवी असते, त्यामधनं सुद्धा बाहेर पडायचं असतं. अशा वेळेला या सगळ्याच्या जवळ नेणारा, या सगळ्यासाठी बळ देणारा असा मार्ग कोणता, किंवा त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे असं तत्त्वज्ञान कोणतं, हा प्रश्न जेव्हा काही स्त्रियांच्या मनामध्ये उमटला तेव्हा त्याचं उत्तर बौद्ध तत्त्वज्ञान असं त्यांना सापडलं. तर मला ह्या पुस्तकातल्या मांडणीचं हे एक वैशिष्ट्य वाटतं की तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञानावर आधारित मुक्ती या दृष्टीने स्त्रिया या धम्ममार्गाचा विचार करतायत. म्हणजे परंपरागत मार्गाने एखाद्या धर्माकडे न पाहता त्या धम्माकडे एका वेगळ्या दृष्टीनं पाहतायत आणि ती दृष्टी ही तत्त्वज्ञानाची आहे. माझ्या आयुष्याचा पाया कोणता असेल, माझ्या जगण्याचा, माझ्या विचारांचा पाया कोणता असेल, तर ते समतावादी तत्त्वज्ञान असेल, मुक्तिदायी तत्त्वज्ञान असेल, विषमतेला नकार देणारं तत्त्वज्ञान असेल. सगळ्या स्त्रियांच्या मांडणीतून हा एक मुख्य धागा आपल्याला सापडतो. तसंच इथं या लेखांचं जर आपण वर्गीकरण केलं तर इथे काही स्त्रियांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे आणि त्या या मार्गावरची वाटचाल करतात. काहींनी धम्म दीक्षा घेणं या स्वरूपामध्ये धम्माचा स्वीकार केलेला नसला तरी बुद्ध विचाराच्या दृष्टीने, बौद्ध तत्त्वज्ञान स्वीकारण्याच्या दृष्टीने किंवा बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आपल्या जगण्याचा एक घाट घालण्याच्या दृष्टीने त्यांनी त्या मार्गावर चालत आहेत किंवा या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून ते आपलं आयुष्य जगू पाहत आहेत. हा एक आपल्याला म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये वेगळे प्रकार आपल्याला इथे दिसून येतात. दुसरा एक भाग असा आहे की यातल्या म्हणजे केवळ दलित किंवा ओबीसी स्त्रियांनी बौद्ध धम्म स्वीकारलाय असं नाही, तर काही उच्च जातीय, परंपरागत जाती व्यवस्थेत ज्यांना उच्च जातीय मानलं जातं अशा उच्च जातीय स्त्रियांनी सुद्धा मुक्तीचा मार्ग म्हणून धम्माचा स्वीकार केल्याचं आपल्याला इथे जाणवतं. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी, की केवळ राजकीय लोकशाही इथं पुरेशी नाही, सामाजिक लोकशाही आल्याशिवाय या देशातली लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही. तर सामाजिक लोकशाही यायची असेल तरीसुद्धा तुम्हाला कोणत्या दिशेने जायला हवं, याच्या वेगवेगळ्या हे आहेत. शोषणमुक्तीची वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत, अगदी नास्तिक विचारप्रवाहसुद्धा इथे आहे. पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या विचारप्रवाहांच्या सोबतीने इथला बौद्ध धम्माचं तत्त्वज्ञान, बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाने दाखवलेली दिशा हा सुद्धा एक मार्ग आहे. आणि ह्या मार्गाने गेल्यावर काय हाती गवसतं, काय लाभलं, ते सुद्धा या पुस्तकातल्या ज्या स्त्रियांच्या मुलाखती आहेत, लेख आहे, त्यातून आपल्या हाती लागतं. त्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. पुस्तकांची खासियत ही असते की पुस्तकं आपल्याला एक मस्त सफर घडवून आणतात, घरातून कुठेही बाहेर न पडता. आजची सफर घडवणारे डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, डॉक्टर वंदना महाजन, वाचक प्रतिभा सराफ आणि संध्या नरे पवार या चौघांचेही मनापासून आभार मानते. आपले जे अभिप्राय आहेत ना ते आपण कळवू शकता आणि तसंच हे सगळे जे कार्यक्रम आहेत ते आपण पाहू शकता ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवर आणि वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, दिवाळी आली आहे, दिवाळीची रोषणाई असेलच, दिवाळीचा फराळही असेल, पण ह्याला जेव्हा जोड मिळेल पुस्तकांची तेव्हा ती दिवाळी अधिक आनंददायी, अधिक सुखदायी आणि खऱ्या अर्थाने समृद्ध करणारी ठरेल. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते, मनापासून शुभेच्छा देते. साहित्याच्या पारावर भेटूया पुढल्या शुक्रवारी. तोपर्यंत भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.